आजच्या म्हणण्याकरता जो शास्त्र भाग आहे त्याचं वाचन करून पाहू. जुना करार यामधून एहेजकेलाचं पुस्तक याचा 37वा अध्याय 1 ते 14 वचन आणि नवीन करार यामधून मत्तई शुभवर्तमान याचा 27वा अध्याय 1 ते 51 ते 54 वचन. एहेजकेल 37 1 ते 14 आणि मत्तई शुभवर्तमान 27 अध्याय 51 ते 54 वचन. हे दोन्ही शास्त्र भाग आपण वाचन करून पाहू. शुष्क अस्तींचे खोरे. परमेश्वराचा वरदस्त मजवर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्तीच अस्ती होत्या. त्याने मला त्यामधून चोहोकडे फिरवले. तो पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्ती होत्या. त्या अस्ती शुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्ती सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्तीविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्तींनो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर या अस्तीस म्हणतो, पहा, मी तुम्हात श्वास घालितो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हास त्वचेनेच आच्छादीन, तुम्हात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा, भूकंप होऊन अस्तींना अस्ती लागून जडल्या. मग मी म्हणालो, त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यास आच्छादिले, पण त्यास श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशेने ये व या वधिलेल्यांवर फुंकार घाल, म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्ती म्हणजे सारे इस्रायल घराणे होय. पहा, ते म्हणतात, आमच्या अस्ती शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे. म्हणून संदेश देऊन त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणील. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढीन. तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हास तुमच्या देशात वसवीन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हास समजेल, असे परमेश्वर म्हणतो. 51-54 वचन. येशूचा मृत्यू. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली. आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले. आमेन. प्रियांनो, आजचा जो विषय आहे हा पुनरुत्थानाचा. महिन्यातील हा दुसरा प्रभुवार प्रभूने आम्हाला एकत्र केला आणि आज जो विषय आपणासमोर आहे त्या विषयाचं शीर्षक आहे की आध्यात्मिक रीतीने मृत झालेल्या लोकांना देव संजीवित करतं. आध्यात्मिक रीतीने मृत झालेल्या लोकांना देव संजीवित करतं. प्रियांनो, वधस्तंभावरचं प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान. वधस्तंभावरचं मरण हे आमच्यासाठी आशीर्वादित आहे आणि त्याचं पुनरुत्थान याद्वारे देवाने आम्हाला गौरव दिलेला आहे, म्हणून देवाची स्तुती असो. आणि प्रियांनो, प्रभू येशूच्या रक्तामध्ये महान सामर्थ्य आहे, कारण त्यांच्या रक्ताने आमचं पाप धुतलं गेलं. त्याच्या रक्ताने आम्हाला देवाजवळ जाण्यासाठी एक कृपा मिळालेली आहे. आणि प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की त्याचं मरण आम्हासाठी आशीर्वादित आहे, कारण 1 पेत्र 3:18 वचनात आम्हाला पाहायला मिळतं की आपल्याला देवाकडे नेण्यासाठी येशू ख्रिस्त मरण पावला.
प्रियानो, देवाच्या वचनात पाहायला मिळतं, योहान 1:29 मध्ये असं म्हटलं की ख्रिस्त संपूर्ण जगासाठी मरण पावला. योहान याचा 12 आणि 32-33 वचनात सांगितलं की येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे सर्व लोक त्याच्याकडे आकर्षिले गेले. पहिले योहान 2:2 मध्ये म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे सर्व जगाच्या पापाचे प्रायश्चित साध्य झाले. पहिले करीन 15:21-22 मध्ये म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या मरणाने सर्वांसाठी पुनरुत्थान शक्य झाले. येशू ख्रिस्ताच्या मरणाने सर्वांसाठी पुनरुत्थान शक्य झाले. इफिस 2:14 आणि 16 मध्ये म्हटलं की येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे यहुदी आणि यहुदीतर अशा दोन्ही प्रकारचा समाज, त्यांच्यामधला भेद नष्ट झाला आणि ते प्रभूमध्ये एक झाले. हिब्रू 2:14 मध्ये म्हटलं की येशू ख्रिस्ताच्या मरणाने सैतान शून्यवत झाला. सैतान शून्यवत झाला म्हणजे त्याच्या सर्व योजनांचा शेवट झाला. ज्या रीतीने तो दाखवतो की मला अधिकार आहे, मला सामर्थ्य आहे, प्रियानो, त्याचं सर्व कार्य वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाने प्रियानो ते शून्यवत झालं आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रियानो, नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान याविषयी 104 उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि नवीन करार हा ग्रीकमध्ये लिहिल्यामुळं 104 आकडा ज्यावेळेस आम्ही विचार करतो, 104 आकड्याचा ग्रीकमध्ये अर्थ होत आहे की सार्वकालिक प्रभू, सर्व काळचा प्रभू. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की येशूने काय म्हटलेलं आहे. ज्यावेळेस तो मंडळीशी बोलतो त्यावेळेस तो असं म्हणाला की मी युगानुयुग तुम्हाबरोबर आहे. देवाचं वचन सांगतं की प्रभू कसा आहे, काल, आज आणि युगानुयुग तो सारखाच आहे, तो न बदलणारा देव आहे. आणि म्हणून असं म्हटलं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. प्रियांना, आम्हाला पाहायला मिळतं की प्रेषितांनी देखील उपदेश दिले, प्रेषितांनी उपदेश दिले, प्रेषितांनी आपल्या जीवनातील साक्ष दिल्या, प्रेषितांनी मंडळीमध्ये ज्या पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य झालं, त्याचप्रमाणे पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने त्या काळामध्ये मंडळीमध्ये ज्या प्रकारे दर्शनं दिले, ते दर्शनाचे वृत्तांताने ते साक्षी देत असताना त्यांचे उपदेश प्रभावी झाले. याचं एकच कारण आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, की त्या सामर्थ्यामध्ये प्रियांनो तो उठविला गेला. आणि म्हणून देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं, प्रेषित 2:24 मध्ये म्हटलं की त्याला देवाने मरणाच्या वेदनेपासून सोडवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य आहे, कारण मरणावर त्याने विजय मिळवला. वधस्तंभावरचं मरण आणि कबरेमधून त्याला उठवलं जाणं, त्याचं पुनरुत्थान, याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने सैतान, पाप आणि मरण याच्यावर विजय मिळवला असं आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून रोम 6:9 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि त्या ठिकाणी पाऊल त्या ख्रिस्ताचं गुज, त्या ख्रिस्ताचं प्रगटीकरण मंडळीला सांगतो. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठवलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जाण्यापूर्वी गेतशेमे बागेमध्ये जी प्रार्थना केली, त्या प्रार्थनेमध्ये एक विनंती तो आपल्या पित्याला करतो. आणि ती विनंती होती की हे प्रभू, तुझी आज्ञा पाळून मी पृथ्वीवर तुझं गौरव केलेला आहे. आता समय आलेला आहे की जे गौरव माझं तुझ्याजवळ आहे ते गौरव तुम्हाला परत दे, त्या गौरवामध्ये तुम्हाला चालव. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने आपल्या सामर्थ्याने त्याच्या गौरवामध्ये उठवलं. त्याचं गौरव म्हणजे पुनरुत्थित शरीर, त्याचं गौरव म्हणजे स्वर्गामध्ये त्याचं असणारं स्थान. प्रियांनो, आम्हाला पुनरुत्थानाविषयी काही गोष्टी पाहायला मिळतात. पुनरुत्थानाविषयी जे प्रभू येशूचं पुनरुत्थान आहे, एक विरोधाभास आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. आणि मार्क शुभवर्तमान 16:9-14 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. प्रियांनो, जेव्हा येशू ख्रिस्ताने पेत्रला प्रश्न विचारला की लोक मला काय म्हणतात, शिष्यांनाही ते विचारलं होतं, पेत्राने उत्तर दिलं. आणि मग त्या ठिकाणी त्याने सांगितलं की लोक तुमच्याविषयी काय काय म्हणत आहे. आणि मग प्रभूने एक प्रश्न विचारला
तू मला काय म्हणून ओळखतस? आणि तो म्हणाला, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि ज्यावेळेस हे शिष्यांनी पण ऐकलं, त्यावेळेस प्रभू म्हणाला की हे कोणासही प्रगट करू नका, हे कोणासही प्रगट करू नका. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना वधस्तंभावरचं मरण आणि पुनरुत्थान याविषयी 3 वेळा सांगितलं, असं 4 शुभवार्तामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामध्ये एका शुभवार्तामध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे की जी गोष्ट आम्हाला मार्क शुभवर्तमान 16:9 ते 14 वचनामध्ये पाहायला मिळते. आणि ती गोष्ट ही होती की त्या ठिकाणी असं म्हटलं की प्रभू म्हणतो की मुख्य याजक आणि शास्त्री परुषी यांच्याद्वारे अपराध्यांसाठी मला त्या ठिकाणी धरून देण्यात येईल. त्याचप्रमाणे मला वधस्तंभावर खिळून मारतील, पण 3ऱ्या दिवशी मी पुन्हा उठेल. ज्यावेळेस प्रभू येशू हे बोलत आहे त्याच्या नंतरची घटना अशी लिहिलेली आहे आणि ती मत्त्याने नमूद केल्याने तो असं म्हणतो की देवाने प्रभू येशू काय बोलत आहे हे शिष्यांना तेव्हा समजलं नाही. कारण देवाचं वचन सांगतं की देवाने त्यांच्यापासून ते गुप्त ठेवलं. देवाने त्यांच्यापासून ते गुप्त ठेवलं याचं कारण हे होतं की त्यांनी प्रभूला प्रगट करू नये, कारण प्रभूचा समय अजून लांब आहे. म्हणून काना गावाच्या लग्नामध्ये देखील जेव्हा मरिया त्या ठिकाणी सांगते की तुम्ही जा आणि त्याचं ऐका, त्यावेळेस प्रभू येशू मरियाला देखील हेच म्हणाला होता. आणि काय म्हणाला? बाई, तुझा आणि माझा काय संबंध? माझा समय अजून आलेला नाही. काळाची पूर्णता होईल तेव्हा पुत्राचं येणं होणार आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं अनेक गोष्टी पूर्ण व्हायच्या होत्या, अनेक शास्त्रलेख पूर्ण व्हायचे होते आणि म्हणून शिष्यापासून ते गुप्त ठेवण्यात आले होते. नाहीतर मग शिष्यांनी प्रभू येशूला लवकरच प्रगट केला असतं. प्रियांनो, पण देव हा समयाचा देव आहे आणि तो समयानुसार कार्य करतो असं आम्हाला देवाच्या वचनात पाहायला मिळतं. आणि म्हणून शिष्यांना ज्यावेळेस मरियाने आणि स्त्रियांनी सांगितलं की प्रभू उठला आहे, आम्ही त्याला पाहिलेलं आहे आणि आम्ही त्याच्याशी बोललेलं आहे, हे वर्तमान जेव्हा त्यांना सांगण्यात आलं त्यावेळेस देवाचं वचन सांगतं की त्यांनी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. त्यांचं अंतःकरण कठीण आहे, त्यांनी विश्वास ठेवला नाही. वधस्तंभावरची घटना इतकी भयानक, इतकी क्रूर आणि इतकी कठीण होती की ते दहशतीमध्ये होते, ते भीतीमध्ये होते. ते यरूशलेममध्ये मुक्त रीतीने वावरत नाही, ते घरामध्ये भीतीने लपून बसलेले आहेत. प्रियांनो, आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी त्यांना विस्मरण झालं. प्रभूने जे सांगितलं होतं ती वचने त्यांना आठवत नाही. म्हणून असं म्हटलं, त्यांनी विश्वास ठेवला नाही. प्रभूने जेव्हा 11 प्रेषितांना दर्शन दिलं त्यावेळेस तिथं असं म्हटलं की त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा पाहून पुनरुत्थित प्रभू श्री ख्रिस्ताने त्या ठिकाणी शिष्यांना दोष दिला असं म्हटलेलं आहे. पण एक गोष्ट पहा, विरोधाभास काय आहे? मुख्य याजक, शास्त्री, परुषी हे जे लोक होते हे प्रभू येशू ख्रिस्ताचे द्वेष्ट आहे, त्याचा मत्सर करत आहे, त्याचा रागराग करत आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं अनेक वेळा ते प्रभू येशूला नियमशास्त्रामध्ये तो कसा अडकतो याविषयी अनेक वेळा त्याची परीक्षा केली गेली, अनेक रीतीने त्याला प्रश्न विचारले गेले. आणि आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस प्रभू येशू वधस्तंभावर धैर्याने मरण पावला आणि त्या ठिकाणी त्याला कबरेत ठेवण्यात आलं, त्याच्यानंतर मुख्य याजक आणि परुषी हे पिलाताकडे गेले आणि पिलाताला ते म्हणतात मत्तई 27:63 मध्ये, महाराज, बघा आता काय म्हणतात, महाराज, तो ठग जिवंत असताना असं म्हणाला होता की मी 3ऱ्या दिवशी उठेन, याची आम्हाला आठवण आहे. मी 3ऱ्या दिवशी उठेल याची आम्हाला आठवण आहे. आणि मग शिष्य कदाचित त्याचं शरीर चुरून देतील आणि म्हणतील तो उठला आहे म्हणून तुम्ही आम्हाला परवानगी द्या, तुम्ही आम्हाला पहारा द्या. म्हणजे त्या ठिकाणी पहारा लावण्यात येईल. आणि मग प्रभूच्या कबरेवर, ज्या ठिकाणी प्रभूचं शरीर ठेवलं होतं, प्रभूला ठेवलं होतं, त्या कबरेवर धोंड लावली आणि रोमन सरकारचा शिक्का मारला. प्रियांनो, हा विरोधाभास आम्हाला पाहायला मिळतो की शिष्यांच्या लक्षात आलं नाही, पण प्रभूचे द्वेष्ट आणि वैरी होते, शत्रू ज्यांना म्हटलेलं आहे त्यांच्या लक्षात आहे.
तो ठग म्हणाला होता, मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर प्रार्थना केली, हे बापा यांना क्षमा कर, ते काय करतात हे त्यांना समजत नाही, या प्रार्थनेचं फळ त्याच्या पुनरुत्थानानंतर येरुशलेममध्ये पाहायला मिळतं की अनेक पुरुषांचं आणि शास्त्रांचं तारण झालं प्रियांना. म्हणून प्रार्थना ही कधी व्यर्थ जात नाही. प्रियांनो, पुनरुत्थानाचं महत्त्व आम्हाला देवाच्या वचनात पाहायला मिळतं. आणि गौरवशाली कबरेची वैभवशाली साक्ष आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ती साक्ष आहे की जगातील सर्व कबरा, त्याच्यामध्ये आतमध्ये जे मृतदेह ठेवलेत ते मृतदेह म्हणजे ते अवशेष आहेत, आणि कबरा मृतदेहाचे अवशेष बाळगून आहे. बघा सत्य काय आहे, कबरा मृतदेहाचा अवशेष बाळगून आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताला जी धन्वंताची कबर लाभली आणि ज्याच्यामध्ये प्रभू येशूला ठेवलं गेलं, प्रियांनो ती कबर आज रिकामी आहे. त्या ठिकाणी प्रभूचे अवशेष तिथं नाही आहेत. प्रभूचं शरीर त्या कबरेमध्ये नाही आहे, ती कबर शरीर विरहित आहे. आणि म्हणून जी वाणी त्या कबरेमध्ये प्रकट झाली, जी घोषणा त्या कबरेमध्ये केली गेली, ज्या कबरेमध्ये अंधकार होता त्या कबरेमध्ये प्रकाशाची वाणी आली, प्रकाश त्या ठिकाणी आला. आणि ती अशी होती की तुम्ही मेलेल्यांचा शोध त्या ठिकाणी का करत आहात. प्रभू उठला आहे, तो इथे नाही, तो उठला आहे. आम्हाला पाहायला मिळतं आज ही कबर साक्ष देत आहे, नाही का, की जिवंताचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये कसं करता. सॉरी, मगाशी काहीतरी कोटेशन चुकला असेल, क्षमा असावी. पण जिवंताचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये कसा करता, कारण तो जिवंत आहे, तो उठला आहे. प्रियांनो, पुनरुत्थान हा विश्वासाचा आणि तारणाचा केंद्रबिंदू आहे. म्हणून पाऊल त्या ठिकाणी रोमकरास पत्र 10:9 मध्ये असं म्हणत आहे मंडळीला की येशू प्रभू आहे असं जर तू मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले अशा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझं तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो. प्रियांनो, मुखाने कबूल करणं म्हणजे प्रभूचा स्वीकार करणं आहे, पण अंतकरणाने विश्वास ठेवणं यामध्ये तारण आहे. पण अंतकरणाचा विश्वास काय पाहिजे आहे, तो विश्वास हा पाहिजे की देवाने आमचा तारणारा उद्धारक येशू ख्रिस्त याला मेलेल्यातून उठवलेला आहे. ज्यावेळेस हा विश्वास आम्ही धारण करतो अंतकरणाने, त्यावेळेस मनुष्याला तारण प्राप्त होतं. प्रियांनो, जगामध्ये अनेक राज्य होऊन गेले, अनेक चांगले राजे होऊन गेले. त्याच्यामध्ये नेपोलियन बोनापार्ट, त्याच्यामध्ये फ्रान्सचा 14वा लुई, त्याच्यामध्ये सिकंदर, महान अलेक्झांडर द ग्रेट, जुलियस सीझर, अनेक प्रकारचे सम्राट आणि राजा जगामध्ये आले. त्यांचं साम्राज्य उभं राहिले. मग पवित्र शास्त्रात मी बाबेलचं साम्राज्य आम्ही पाहतो, मेदी आणि पारस यांचं साम्राज्य आम्ही पाहतो, रोमन साम्राज्य आम्ही पाहतो. प्रियांनो, साम्राज्य उभी राहिली, राजा आले आणि त्यांनी साम्राज्य स्थापन केले, लोक त्यांच्या मागे चालत होते. पण ज्यावेळेस राजा किंवा सम्राट मरण पावला त्याच वेळेस त्याच्या राज्याचा शेवट झाला, त्याच वेळेस त्याच्या साम्राज्याचा अंत झाला. पण प्रभू येशू ख्रिस्ताबाबत असं नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य हे अविनाशी आणि अनंत आहे, ते या जगाचं नाही आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो की त्याचं राज्य त्याच्या मृत्यूनंतरही लयास गेलं नाही. त्याचं राज्य त्याच्या मृत्यूनंतर लयास गेलं नाही. म्हणून शिष्याने एक प्रगटीकरण दिलं गेलं होतं, शिमोनाला पण ते प्रगटीकरण दिलं गेलं होतं. काय? देवाचं राज्य तुमच्यामध्ये सामर्थ्याने उतरून येऊपर्यंत तुम्हाला मरण येणार नाही. प्रभू येशूने जे चिन्ह आणि चमत्कार केले आणि मग प्रेषितांनी तेच अनुभवलं. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांना झाला त्यावेळेस देवाने त्यांच्याद्वारे चिन्ह आणि चमत्कार केले आणि त्यांनी पाहिलं की देव अद्भुत करत आहे आणि देवाचं राज्य लोकांमध्ये सामर्थ्याने उतरत आहे. आणि आजही ते चालू आहे. जोपर्यंत प्रभू येशूचं येणं होत आहे तोपर्यंत त्याचं राज्य सामर्थ्याने वाढत आहे आणि सामर्थ्यामध्ये चालत आहे प्रियांनो. आणि म्हणून देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, पुनरुत्थाने आहे. आणि या पुनरुत्थानाचे 2 रूपक आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. 2 उदाहरण मी तुमच्या समोर ठेवणार आहेत.
मत्तेकृष्णपुराण 17 अध्याय आणि 1 ते 18 वचन याच्यामध्ये प्रभू येशूचं रूपांतर आम्हाला पाहायला मिळतं. येशू आणि त्याचे शिष्य पेत्र, याकोब आणि योहान यांना घेऊन तो डोंगरावर गेला आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूचं रूप पालटले, त्याचं मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले, त्याचे वस्त्र प्रकाशासारखे शुभ्र झाले. प्रियांनो, हा शास्त्रभाग जेव्हा लिहिला गेला त्याच्यामध्ये असं म्हटलंय की त्याचे वस्त्र इतके शुभ्र होते की एखाद्या परीटाला देखील तितकं शुभ्र वस्त्राला, पांढऱ्या वस्त्राला करता येणार नाही, अशा प्रकारे ते तेजस्वी होते. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशूचं रूप त्या ठिकाणी पालटलं, नाही का. आणि देवाच्या वचनात पाहायला मिळतं की ते जे रूप होतं ते रूप पुनरुत्थित, स्वर्गीय, गौरवी, अविनाशी, सामर्थ्यशाली, तेजस्वी आणि आध्यात्मिक शरीराचं प्रियानो ते दर्शक होता की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये अशा प्रतिरूपामध्ये आहे. स्वर्गीय प्रतिरूप त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि मग आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्याचं रूप पालटलं, पेत्र, याकोब आणि योहान त्या ठिकाणी आहेत, प्रभू येशू त्या ठिकाणी आहे, आणि मग मोशे आणि एलिया यांचं आगमन त्या ठिकाणी झालं. आणि मोशे आणि एलिया बरोबर त्या ठिकाणी प्रभू येशू संभाषण करत आहे. देवाचं वचन सांगतं हे संभाषण जे होतं की आता तो दुःख सहन करण्यासाठी जात आहे, वधस्तंभावर खेळण्यासाठी तो आपला देह अर्पण करणार आहे. मी उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी प्राण देतो. आणि त्या ठिकाणी प्रियांनो, त्या ठिकाणी तो आपला प्राण त्या वधस्तंभावर आपल्या देहाच्या द्वारे त्या ठिकाणी अर्पण करणार होता, कारण तो देवाचा कोकरा होता. आणि मनुष्याचं पाप वधस्तंभावर वाहून नेण्यासाठी प्रियांनो त्याला मरणं हे अटळ होतं, ते टाळू शकत नव्हता. आणि त्याच्याविषयीचं संभाषण चाललं होतं. प्रियांनो, देवाच्या वचनात पाहायला मिळतं की मोशे हा मरण पावला, त्याची कबर देवाशिवाय कोणालाही ठाऊक नाही. आणि एलिया जो आहे, एलिया सदेह स्वर्गामध्ये घेतला गेला, जिवंत स्वर्गामध्ये घेतला गेला. आणि म्हणून मोशेकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा मोशे इस्रायल म्हणजेच झोपी गेलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून तो त्या ठिकाणी येशू बरोबर आहे. प्रियांनो, म्हणजेच हे चित्र जे दिसतं ते चित्र अनंतकालिक जीवनाचं रूप आम्हाला दाखवतं. स्वर्गामध्ये आम्ही कशा रीतीने जीवन जगणार आहोत, देवाचा सहवास, देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही चालणार आहोत प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की पुनरुत्थानाचं रहस्य त्या ठिकाणी सांगितलं गेलं. 1 करीन 15:22 की क्षणात आणि निमिषात शेवटला कर्ण वाजेल, तेव्हा मेलेले अविनाशीपणात उठवले जाते. आपण सर्व महानिद्रा घेणार नाहीत. शेवटचा कर्ण वाजेल त्यावेळेस कोण उठवले जातील? मेलेले उठवले जातील. मेलेल्यांचं पुनरुत्थान आहे. 1 तेसलोनिके 4:16 मध्ये म्हटलं, कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. तुतारीचा नाद होत असता काय म्हटलेलं आहे? प्राणमय ते प्रथम आणि आध्यात्मिक ते नंतर. प्राणमय म्हणजे मृतांचं पुनरुत्थान, जे प्रभूमध्ये बिसवा पावलेले आहेत, झोप घेत आहेत, प्रियांनो ते पहिल्याने उठतील असं आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून मोशे इस्रायल राष्ट्राचं, म्हणजेच त्या ठिकाणी आता आपण दोन्ही घेऊया, नुसतं राष्ट्रच नाही तर देवाचं पवित्र राष्ट्र म्हणजे यहुदी आणि यहुदीतर लोक, म्हणजे जे प्रभू येशूचं येणं होईपर्यंत जर विसवा पावलेले आहेत त्या लोकांचं प्रतिनिधित्व मोशे करत आहे. आणि मग आम्हाला देवाच्या वचनात पाहायला मिळतं की देवाच्या वचनात म्हटलं, शेवटला कर्ण वाजेल तेव्हा क्षणात आणि निमिषात आपण बदलून जाऊ. प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत सेवरू त्या आपण झोपी गेल्याच्या आघाडी जाणारच नाही. नंतर आपण जिवंत उरलेले त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे घेण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि सदा सर्व काळ प्रभूजवळ राहू. क्षणात आणि निमिषात जे जिवंत आहे, जे मरणाच्या आघाडीत जाणार नाही, ज्यांना कबर लाभणार नाही, त्यांच्याविषयी काय म्हटलं की त्याच्या विश्वासाच्या द्वारे अंतःकरणामध्ये जो विश्वास त्याने राखला की प्रभू मेलेल्यातून उठविला गेला,
हा विश्वास जो ठेवल, ज्याचं तारण झालं, तो क्षणात आणि निमिषात सदेह बदलणार, जिवंतपणे त्याचं ट्रान्सफिगरेशन होणार, त्या ठिकाणी ते गौरव त्याला जिवंतपणे प्राप्त होणार आणि मग तो सदेह स्वर्गामध्ये घेतला जाणार. म्हणून एलिया जो आहे हा सदैव स्वर्गात घेतला गेला, म्हणजे जिवंताच्या पुनरुत्थानाचा तो प्रतीक आहे. म्हणून या घटनेमध्ये आम्हाला पुनरुत्थानाचं रूपक प्रियांनो पाहायला मिळतं. दुसरं रूपक पुनरुत्थानाचं, आणि ते आहे आध्यात्मिक रीतीने मृत झालेले लोक संजीवित होतील. पुन्हा एकदा ऐका, आध्यात्मिक रीतीने मृत झालेले लोक संजीवित होतील. आणि एजकेलाचं पुस्तक, एजकेल या नावाचा अर्थ आहे की यहोवा तारण आहे, प्रभूमध्ये तारण आहे, देवाशिवाय तारण कुणी दुसरं देऊ शकत नाही, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते तारण आहे. आणि मग 37 अध्याय जो आहे प्रियानो, 37 अध्याय या ठिकाणी शुष्क अस्थिचं खोरं आम्हाला पाहायला मिळतं. शुष्क अस्थिचं खोरं म्हणजे त्या ठिकाणी लहान मुलं असले, संडे स्कूलचे मुलं असले किंवा काहींना कळणार नाही, शुष्क अस्थिचं खोरं मेलेल्या हाडांचं ठिकाण, मुलांना, लहान मुलांना समजण्यासाठी सांगतं. मेलेले ज्या ठिकाणी हाडं आहेत त्यांचं ते ठिकाण आहे. आणि प्रियांनो, शुष्क अस्थिचं खोरं हे अधोलोकाचं दर्शक दाखवता, कारण त्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी जीवन नाही, जगण्याची कुठल्या प्रकारची आशा नाही, असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग शुष्क अस्थी जे आहेत ते इस्रायल घरानं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे प्रियांनो, म्हणजेच मेलेले अवशेष. आणि एजकेल देवाचा वर्धस्थानी देवाचा आत्मा त्याच्यावर आला, त्यावेळेस तो म्हणतो की परमेश्वराच्या आत्म्याने स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले. काय सांगितलं? त्याने मला उचलले. उचलणं म्हणजे काय आहे? वर येणे, वर घेणे. म्हणून एजकेल जो आहे तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक त्या ठिकाणी दाखवतो प्रियांनो. म्हणून तो आत्म्याने मला उचलले गेले. प्रभू येशूचं पुनरुत्थानाविषयी जेव्हा आम्ही शुभवर्तमानामध्ये वाचतो त्यावेळेस असं म्हटलं, त्या आत्म्याने तो उठविला गेला. आमेन. त्या आत्म्याने तो उठविला गेला. एजकेलविषयी तर म्हटलेलं आहे, आत्म्याने स्फूर्ती दिली आणि त्याला उचललं, म्हणजे आत्म्याने तो संचरित झाला, आत्म्याने तो चालू लागला प्रियांनो. आणि मग देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस तो त्या ठिकाणी आला तिथं त्याने पाहिला अंधकार आहे, त्या ठिकाणी कुणी जिवंत नाही त्याच्याशिवाय, आणि मग शुष्क अस्थी त्या ठिकाणी पडलेले आहेत, आणि त्यांनी पाहिलं त्या अस्थी त्या ठिकाणी आहेत. नाही का? देवाने आपल्या शरीरामध्ये हाड दिलं, नाही का? नाही का? इथं कोण आहे का जो बोनलेस आहे? बोनलेस चिकन सारखा कोण आहे का? कोणी आहे का असं की जे बोनलेस बॉडी घेऊन जगामध्ये वावरतात? आपण चिकन घ्यायला गेल्यावर म्हणतो ना का, बोनलेस चिकन द्या. नाही. मग देवाचा धन्यवाद द्या की त्याने आम्हाला हाडामध्ये बनवलेला आहे. याचं कारण की हे शरीर मातीला माती जाईल, पण हाडं त्या ठिकाणी राहणार आहेत. जर आम्ही प्रभू 20वा पावलेला आहोत, आणि जे 20वा पावले आहेत त्यांना गौरवी शरीर प्राप्त होणार आहे. म्हणून कबरेमध्ये ठेवलं जाणं म्हणजे त्या ठिकाणी ते शरीर जे आहे, जे अस्थी आहेत, आता त्या समयाची वाट पाहत आहे ज्यावेळेस ते गौरवी शरीर धारण करणार आहेत. म्हणून देवाला धन्यवाद द्या की आम्ही बोनलेस नाही आहोत प्रियांनो. आणि मग देवाने एक प्रश्न केला एजकेला, शुष्क अस्थी सजीव होतील काय? शुष्क अस्थी सजीव होतील काय? आणि एजकेलाने परमेश्वराला प्रतिसाद दिला आणि उत्तर दिलं, प्रभू तुलाच ठाऊक. तो निरुत्तर आहे याचा अर्थ, त्याच्याकडे उत्तर नाही. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की देव म्हणाला, तू त्यास संदेश सांग, म्हणजे मी त्यास श्वास घालीन आणि ते सजीव होतील. काय म्हणाला देव? तू त्यांना संदेश सांग. संदेश हा मनुष्याच्या बुद्धीने आलेला नाही, मनुष्याच्या विचाराने आलेला नाही, तर देवाच्या आत्म्यातून आला. आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जो मनुष्य भरलेला आहे
त्याच्याद्वारे ते वचन मनुष्यापर्यंत पोहोचत आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की त्याला सांगितलं गेलं तू संदेश सांग, नाही का. आणि मग देवाचं वचन म्हणतं हेच केल्याने संदेश त्या शुष्क अस्तींना सांगितला. त्याने आज्ञापालन केला. कदाचित दुसरा कोणी असं तर म्हटलं असता, अरे प्रभू जिवंतांना वचन सांगण्यासाठी तू मला बोलवलंय आणि अस्तींना मी कसं काय सांगू, हाडांना मी वचन काय सांगू, त्याने काय होणार आहे, नाही का, मला हे पटत नाही प्रभू, म्हणू शकला असता. पण त्याने आज्ञापालन केलं, कारण तो येशू ख्रिस्ताचं दर्शक त्या ठिकाणी दाखवत आहे. कुठल्याही प्रकारचं त्याने त्या ठिकाणी प्रभूला तक्रार केली नाही, पण त्याने देवाचं वचन त्या ठिकाणी पूर्ण केलं प्रियांनो. आणि म्हणून देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की त्याने त्या ठिकाणी देवाचं वचन सांगितलं. आणि मग देवाच्या वचनात हेच केला तर पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे प्रियांनो की ते सजीव झाले, कारण देव म्हणाला त्या संदेश देऊन सांग. प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांनो पहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणेल, मी तुमच्या कबरा उघडीन. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो मत्तेकृत शुभवर्तमान या ठिकाणी ते रूपक पुनरुत्थानाचं पाहायला मिळतं. आणि मग 27 अध्याय आणि 51 ते 54 वचन ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी वाचतो प्रियांनो, आणि त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली आणि खडक फुटले. ज्या वेळेस हेच केल्याने त्या आस्तीच्या खोऱ्यामध्ये वचन गाजवलं, वचनाची घोषणा केली, आणि त्या ठिकाणी असं म्हटलं की आस्ती काय झाल्या, संजीवित झाल्या, त्यांच्यामध्ये जीवन आलं, ते मेलेल्या होत्या त्या जिवंत झाल्या आणि भूमिकंप झाला, पृथ्वी हादरली. तीच घटना आम्हाला 27 अध्यायात पाहायला मिळते की भूमिकंप झाला, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठविले गेली. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले. खरोखर हा देवाचा पुत्र आहे असं म्हणाले. शताधिपतीने साक्ष दिले. तिथल्या लोकांनी काय साक्ष दिली, कारण इथं म्हटलंय असे म्हणाले, असं म्हणाला, असं म्हटलंय का. जर असं म्हणाला असं असतं तर असं झालं असतं त्याचा अर्थ की शताधिपतीनेच फक्त साक्ष दिले. पण असे म्हणाले याचा अर्थ शताधिपती बरोबर असलेल्या अनेकांनी हे पाहिल्यानंतर साक्ष दिली, खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र आहे. येशूविषयी ती साक्ष दिली. प्रियांनो, या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी निजलेल्या लोकां थडग्यातून काय झाले, उठवले गेले, जिवंत झाले आणि पवित्र नगरामध्ये घेतले गेले. प्रभू येशू जगामध्ये असताना आणि ज्यावेळेस तो शिष्यांबरोबर बोलत आहे त्यावेळेस तो म्हणतो पिता आणि मी एक आहे. पिता काय आहे याविषयी तो स्पष्टीकरण देत होता. त्या ठिकाणी तो जे कार्य करीत होता आणि जे कामं त्याने केली त्याविषयी तो शिष्यांना स्पष्टीकरण देत होता. आणि देत असताना तो योहान 5:24 म्हणतो, मी तुम्हाला सांगतो जो माझी वचने ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालंय, त्याच्यावर न्यायाचा प्रसंग कधी येणार नाही. बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे, जो माझं वचन ऐकतो, ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालंय, त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. योहान 5:25 आता प्रभू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला निश्चित अर्थाने सांगतो, हे तुम्ही ऐका. जरी तुम्हाला समजत नसले तरी तुम्ही तो विश्वास ठेवा, कारण हे सत्य आहे, हे खरं आहे, हे कुणीही खोटं ठरू शकत नाही, कारण ही
देवाची वाणी आहे, हे देवाचं वचन आहे, हे देवाचं शब्द आहे, याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. आणि प्रियांनो, तो म्हणतो, मी खचित खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील. अशी वेळ येत आहे, कारण पित्याच्या ठाई जसे जीवन आहे तसे पुत्राच्या ठाई असावे असे त्याने त्याला केले. तो मनुष्याचा पुत्र आहे म्हणून निवड करण्याचा अधिकार त्याला आहे. योहान 5:28 मध्ये तो पुढे म्हणतो, याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेमध्ये सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील व ज्यांनी सत्कर्म केले ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, ज्यांनी दुष्कर्म केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पुढे होणाऱ्या गोष्टीचे हे संकेत होते. आणि प्रभू म्हणाला, अशी वेळ येत आहे की मेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील ते जिवंत होतील, कारण पित्याच्या ठाई जसं जीवन आहे तसं पुत्राच्या ठाई आहे. म्हणून प्रभू येशू जगामध्ये येण्याचा उद्देश त्या ठिकाणी सांगितला गेला की विपुल जीवन देण्यासाठी, सार्वकालिक जीवन देण्यासाठी तो जगामध्ये आला. आणि म्हणून ज्यावेळेस वधस्तंभावरचं मरण आणि पुनरुत्थान होण्यापूर्वी जे त्याने शिष्यांना सांगितले होते, त्याच्या स्वर्गरोहणानंतर पेत्र तीच गोष्ट मंडळीला प्रगट करून सांगतं. जे वचन आता आपण वाचलं, योहान 5:24, योहान 5:25 आणि योहान 5:28, आता पेत्र मंडळीला काय सांगतो? आता प्रभू येशूचं पुनरुत्थान होऊन गेला आणि तो स्वर्गामध्ये घेतला गेलेला आहे. आता मंडळी त्याच्या येण्याची वाट पाहत आहे. आणि मग पेत्र त्या ठिकाणी सांगतो, जे आत्म्यातून त्याला प्रगट झालं. प्रियांना, आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्ताने पापाबद्दल नीतिमान पुरुषाने अनितिमान लोकांकरता एकदा मरण सोसले. तो देहरूपात जीवे मारला गेला, आत्म्यात जिवंत केला गेला आहे. त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहन करत वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होते. आणि प्रियांनो, याचा अर्थ आहे की देव त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे वाणी ऐकून जे विश्वास ठेवतात त्यांचं देव तारून करीत आहे. म्हणजेच काय? हेच केल्याने संदेश दिला, त्या ठिकाणी ते मृत अवशेष होते. आणि मग पुनरुत्थान झाल्यानंतर जर तुम्ही शुभवर्तमानाचा अभ्यास केला, ही साक्ष प्रत्येक शुभवर्तमानामध्ये आहे की शताधिपती म्हणाला की हा मनुष्य खरोखर देवाचा पुत्र आहे. अनेकांना असं वाटतं वाचल्यानंतर हे लगेच घडलं. मग प्रभूने चिन्ह काय दिलं होतं? प्रभूला चिन्ह मागितलं गेलं तेव्हा प्रभूने कोणाचं चिन्ह दिलं? शारोन, योनाचं. आणि योनाचं चिन्ह काय होतं? हां, मोठ्याने सांग, सगळ्यांना ऐकू येईल. हां, 3 दिवस 3 रात्र. काय आहे हे 3 दिवस 3 रात्र? काय आहे? ऐकलंय तुम्ही, सगळ्यांना माहीत आहे. बोला, काय चुकणार नाही. चुकलं तरी कुणी शिक्षा नाही देणार, नाही का? प्रभू मरण पावेल, त्याला कबरेमध्ये ठेवलं जाईल आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. 3रा दिवस हे प्रभूने मेन्शन केलं स्वतःहून. मनुष्याच्या पुत्राला धरून दिलं जाईल, तो मारला जाईल आणि तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेल. प्रभूने स्वतः सांगितले. कुठवा दिवस सांगितला? 3रा दिवस. या ठिकाणी आम्ही पाहतो की निर्लेल्यांची थडगी उघडली गेली, पण ज्यावेळेस तुम्ही ते नीट वाचाल तिथं एक उल्लेख आहे आणि असं म्हटलंय ते त्याच्या पुनरुत्थानानंतर. म्हणजे ही घटना कधी घडली? त्याच्या पुनरुत्थानानंतर. म्हणजे कितवा दिवस? 3रा दिवस. त्याच्या पुनरुत्थानानंतर. मग आम्ही पाहतो की पुनरुत्थानानंतर त्या ठिकाणी मग तुम्ही म्हणाल, अरे देव तर आत्मा आहे, मग तो आत्म्याने गेला असेल आणि सांगितलं असेल, नाही का? देव आत्मा आहे ना, आत्म्याने जाऊन तिथं सुवार्ता सांगितले असेल.
पण प्रियानो तसं नाही. कारण जोपर्यंत तो उठविला जात नव्हता तोपर्यंत तारणाचं कार्य पूर्ण झालेलं नव्हतं. कारण त्याने त्या वधस्तंभावरच्या खुणा आपल्या शरीरामध्ये धारण केलेल्या आहेत. त्याचे अनेक अर्थ आहेत, तो मी आज सांगणार नाही. तो पुनरुत्थित झाल्यावर त्या ठिकाणी गेला प्रियांना. आणि मग असं म्हटलं की ते जे आत्मीय होते ते नोहाच्या दिवसामध्ये होते, ज्यांनी देवाची वाणी अवमानिली, ज्यांनी देवाचं वचन नाकारलं होतं, जे नोहाला हसले. कारण नोहा हा नीतिमत्वाचा उपदेशक आहे असं इब्रिकराच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि मग असं म्हटलंय की त्यांनी देवाला नाकारल्यामुळे त्या ठिकाणी ते जे आत्मीय होते ते अधोलोकामध्ये टाकले गेले आणि ते आता न्यायाची वाट पाहत आहे. जीवनाची कुठली आशा त्यांना नाही की देव येणार आहे, प्रभू येईल, मंडळीला उचललं जाईल आणि मग त्या ठिकाणी अग्नीचं सरोवर आहे, सैतानालाही टाकलं जाईल आणि जगामध्ये जे आत्मे प्रभू येशूला नाकारतील त्या सर्वांना तिथं टाकलं जाईल. ते सर्व आत्मे नाशाचे भागीदार होते. त्या गोष्टीची आता त्या ठिकाणी वाट पाहत आहे. आणि मग असं म्हटलंय की पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने त्या आत्म्यांना घोषणा केली, सुवार्ता सांगितली आणि ज्यांनी ते ऐकलं, ज्यांनी विश्वास ठेवला. मग प्रियानो प्रश्न आहे की ज्यांनी विश्वास ठेवला ते अधोलोकामध्ये कसे राहतील? ज्यांनी विश्वास ठेवला ते अंधकारामध्ये कसे राहतील? राहू शकत नाही. आणि म्हणून देवाचं वचन म्हणताय की त्या ठिकाणी थडगी उघडली आणि पवित्र जन निजलेले लोक जे आहेत ते थडगी उघडली आणि ते वर घेतले गेले. ते वर घेतले गेले. आम्ही पाहतो मेलेल्यांचं पुनरुत्थान. ह्या ज्या अस्थी होत्या त्यांना आशा नव्हती, त्या न्यायाची वाट बघत आहेत. मग देवाने त्यांना संधी दिली. का दिली? कारण जे आपण ऐकलं मगाशी की प्रभूचं मरण पावला, त्याच्यामध्ये तो आशीर्वाद होता की तो सर्व जगासाठी मरण पावला. कारण तो सर्व काळचा प्रभू आहे. आणि म्हणून त्या आत्म्यांना पुन्हा संधी दिली गेली ज्यांनी देवाला नाकारलं होतं. कारण प्रियानं देवाची इच्छा आहे कोणाचाही नाश होऊ नये. शेवटचं उदाहरण सांगतो आणि या ठिकाणी मी थांबणार आहे. पण ज्यावेळेस पुढं आपण एकत्र येऊ, ज्यावेळेस संधी येईल त्यावेळेस याच वचनाचा दुसरा भाग आहे की पुनरुत्थानाविषयी जे संदेह होते, जे संभ्रम होते, त्याबद्दल आपण देवाचं वचन शिकणार आहोत. आणि एक उदाहरण त्या ठिकाणी होतं. 2 मुलं होती आणि हे 2 मुलं एकत्र शाळेमध्ये जात होते. ते एकत्र खेळत होते आणि त्यातला एक जो मुलगा होता तो अतिशय वाईट होता. त्याचे कृत्य चांगलं नव्हते. तो नेहमी त्याचा डबे चोरायचा, त्याच्या पेन्सिल चोरायचा, त्याच्यावर खोटे आरोप करायचा आणि नेहमी त्याला वर्गामध्ये क्लासमध्ये शिक्षा दिली जायची केवळ त्याच्या मित्रामुळे. आणि त्याने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली. आपल्या वडिलांना ती माहीत होते, पण वडिलांनी त्यावेळेस त्या मुलाला काही प्रत्युत्तर दिलं नाही. आणि असा अनेक दिवस चाललं. आणि एक समय असा आला की त्या देशामध्ये बर्फ पडत होता. आणि मग तो बर्फ अशा रीतीने पडला की त्या ठिकाणी रस्ते बंद झाले, घरे त्या बर्फामध्ये बुजली गेली, रस्ते बुजले गेले, झाडे बुजले गेले. आणि तो मुलगा त्या वादळामध्ये सापडला आणि तो बर्फामध्ये त्या ठिकाणी बुडत आहे. आणि त्याच समयामध्ये त्या मुलाचे वडील त्या रस्त्याने जात होते आणि जेव्हा त्यांनी आपल्या कारमधून पाहिलं तेव्हा त्यांना दिसला की जो मुलगा माझ्या मुलाला त्रास देत आहे तो मुलगा त्या ठिकाणी मरत आहे. आणि जर मी त्याला आता हात दिला नाही, जर मी त्याला वाचवलं नाही, तो निश्चित मरणार आहे. आणि मग त्याने आपली कार थांबवली, त्या बर्फामध्ये तो उतरला आणि त्याने त्या मुलाला त्या मरणातून बाहेर काढलं आणि त्याला जीवनाची संधी दिली, त्याला क्षमा केली, त्याच्यावर दया केली, त्याच्यावर प्रीती केली, त्याला आपल्या घरी नेलं, त्याला जेवण घातलं, त्याला उबदार वस्त्र दिले. जोपर्यंत तो पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत त्याला आपल्या घरामध्ये ठेवलं आणि त्याला पुढं जीवन जगण्यासाठी संधी दिली. हीच गोष्ट आम्ही पाहतो देवाने आमच्या संबंधी केली. हीच गोष्ट देवाने नोहाच्या काळात जे आत्मे नाशाला जात होते त्यांच्यावर देवाने दया केली. म्हणून असं म्हटलं की येशू म्हणाला, जे माझी वाणी ऐकतील, पुत्राची वाणी ऐकतील आणि विश्वास ठेवतील ते जिवंत होतील. ही वेळ आली आहे, किंबहुना आलीच आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्या ठिकाणी मेलेल्यांचं पुनरुत्थान आहे.
आमेन. मेलेल्यांचं पुनरुत्थान आहे. म्हणून आम्ही पाहिलं की जे मृत होते, ज्यांना आशा नव्हती, त्यांनी वाणी ऐकली आणि ते संजीवित झाले. ते संजीवित झाले. म्हणून आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे की देवाने ते पुनरुत्थान, ते गौरव तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि ज्या रीतीने तो त्या गौरवामध्ये उठविला गेला, त्याच गौरवामध्ये आम्ही उठवले जाणार आहोत. प्रभू हे वचन तुम्हासाठी आशीर्वादित करा. आणि याचा दुसरा भाग आपण कदाचित पुढच्या वर्षी ऐकू. ज्यावेळेस पुनरुत्थानाची संधी येईल त्यावेळेस याचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. प्रभू हे वचन तुम्हासाठी आशीर्वादित करूया. स्वर्गीय पिता, मनापासून तुझे आभार मानतो, तुला गौरवितो, तुझी स्तुती करतो, कारण प्रभू तू चांगला आहेस. आणि खरोखर प्रभू तुझ्या राज्यासाठी तू आम्हाला निवडलंस आणि तुझी इच्छा आहे की आम्ही तुझं गौरव करावं. आणि प्रभुदेवा, आमचं जीवन सदैव तुला फल द्यावं, ही तुझी कृपा आहे, ही तुझी इच्छा आहे. ज्या रीतीने प्रभू तू आज आम्हाला आशीर्वादित केलं, त्याचप्रमाणे प्रभू ज्या रीतीने तू आम्हाला समृद्ध केलं, त्या आशीर्वादातून, समृद्धीतून, त्या कमाईतून, त्या कष्टामधून आनंदाने प्रभू हे अर्पण आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलेलं आहे. त्याचा स्वीकार कर प्रभू आणि त्याच्यावर आपला आशीर्वाद पाठव. त्याद्वारे तुझं राज्य वाढत राहावं अशी कृपा कर. मंडळीची उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती कर. तिला संख्येमध्ये, सद्गुणामध्ये वाढव आणि आशीर्वाद देणारा देवबाप तू हो. खरोखर प्रभुदेवा, तो आमच्या आपल्यासाठी त्याबद्दल मेला, पुरला गेला आणि तिच्याशी पुन्हा उठला. या विश्वासामध्ये आम्ही चालत आहोत. तुझं नीतिमत्व धारण करून पुढं जात आहोत. तुझी कृपा आम्हाबरोबर सदैव असू दे. आणि प्रभू तू आम्हा सहाय्य हो. आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. तू आम्हाला आशीर्वादित केलं, उपकार स्तुती करत नम्र प्रार्थना तारणार्थ ख्रिस ह्याच्या गोड आणि प्रिय नात मागतो म्हणून ऐका. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हाला सोड. आणि आम्हाला पैसे ताण नकोस, तर आम्हाला सदापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्याने करो, ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता अखिलचा निर्माण करणारा देव जो बाप, जो आपला मुख प्रकाश आपणावर पाडो, आपणा स्वर्गीय अनंत शांती देव आपलं संरक्षण करो, मुख प्रसन्न होऊन आपणाकडे पाहो. त्या देवबापाची प्रीती, तारणारा उद्धारक पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त, की ज्याच्या पुनरुत्थानामुळे आम्ही देवासमोर धार्मिक ठरलो, त्याची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता इथं जमलेल्या प्रत्येकाबरोबर आणि मंडळी समवेत आता आणि इथून पुढे प्रभूचं दुसरे नेऊपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन.